ढोल ताशांचा गजर या सगळ्या परिसरात होताना दिसतोय। ढोल ताशे वाजवत अनेक कार्यकर्ते, आपण ही दृश्य पाहूया। ढोल ताशे वाजवत अनेक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होण्याकरता निघतायत। चारकोप परिसरातली ही दृश्य मनसेचे कार्यकर्ते हे ढोल ताशांचा गजर करत या मोर्चात सहभागी होत आहेत। स्वप्नील, आपण जर पाहिलं तर चारकोप असू दे, मुंबईच्या विविध कानाकोपऱ्यातून असू दे, अगदी राज्यभरातून लोक असू दे, अनेक मनसैनिक, शिवसैनिक या मोर्चास्थळी दाखल होण्यास सुरुवात आता होतीये। 11:40 आहेत। केवळ आता साधारणतः पावणे 2 तास उरलेले आहेत। पुढच्या पावणे 2 तासात या ठिकाणी मोर्चाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल। BMC पर्यंत हा मोर्चा असेल। आज कोणाकोणाची भाषणं होणार आहेत? लागवी नक्कीच पावणे 2 तास मोर्चाला राहिलेले आहेत। मात्र मोर्चा संपल्याला 4 वाजेपर्यंत हा मोर्चा चालणार आहे। यामध्ये प्रमुख भाषणं असणार आहेत ते म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काही महत्त्वाच्या प्रवक्त्यांची, मुख्य प्रवक्त्यांची ही भाषणं होऊ शकतात। खरं तर या ठिकाणी जेव्हा मोर्चा BMC मुख्यालयापर्यंत पोहोचेल त्याच वेळी त्या ठिकाणी तयारी सुद्धा सुरू करण्यात येईल आणि त्यात ते कंटेनर लावून त्यावरती व्यासपीठ बनवण्यात येईल, जेणेकरून लवकरात लवकर तिथून गर्दी झाल्यावरती व्यासपीठ असेल किंवा इतर जे काही सामान आहे ते काढून रस्ता लवकरात लवकर रहदारीसाठी मुक्त करण्यासाठी हे सर्व प्रयत्न करण्यात आलेला आहे। जेणेकरून या ठिकाणी महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांकडून सर्व सहकार्य, पोलिसांना आणि पोलिसांकडून सहकार्य या नेत्यांना होताना पाहायला मिळते। मात्र सर्वांचा रोष हा असणार आहे तो म्हणजे निवडणूक आयोगावरती, भाजपवरती, महायुती सरकारवरती आणि केंद्रातील भाजप सरकारवरती। कारण एकीकडे जर बघितलं तर राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील यांच्याकडून जे प्रश्न निवडणूक आयोगावरती करण्यात आलेले आहेत त्याची उत्तरं मात्र भाजप नेत्यांकडनं आणि महायुतीच्या नेत्यांकडनं देण्यात येत आहेत। त्यामुळे आज पुन्हा भाजप असेल, महायुती असेल यांच्यावरती शरद पवार असतील, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांचं टीकास्त्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल। एकीकडे बाळासाहेब थोरात यांचंही भाषण असेल, कारण काँग्रेसकडून मुख्य नेते आहेत, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जरी या मोर्चामध्ये सहभागी होणार नसले तरी बाळासाहेब थोरात असतील, विजय वडेट्टीवार आहे, सचिन सावंत आहेत, हे या मोर्चामध्ये सहभागी होणार। त्यामुळे विजय वडेट्टीवार असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील यांची सुद्धा भाषणं यामध्ये होणार आहेत। खरं तर डावे पक्ष सुद्धा महाविकास आघाडीच्या या मोर्चामध्ये सहभागी आहेत। त्यामुळे डाव्या पक्षांच्या सुद्धा नेत्यांना त्यांची मतं मांडण्यासाठी जो वेळ आहे तो सुद्धा देण्यात येईल। मात्र महत्वाची भाषणं यामध्ये लागली 4 आहेत, ती म्हणजे एक बाळासाहेब थोरात असतील, शरद पवार असतील, तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, ठाकरे बंधू एकत्र एका मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। 5 तारखेचा जो मोर्चा निघणार होता त्याचा मार्ग होता तो म्हणजे ठक्कर हॉल गिरगाव चौपाटीपासून। मात्र या मोर्चासाठी सुद्धा गिरगाव चौपाटीपासूनचा मार्ग निवडण्यात आला होता। मात्र लवकरात लवकर हा मोर्चा संपवण्यासाठी ऑक्टोबर हिट सुरू होतं, त्यामुळे लवकरात लवकर मोर्चा कसा संपवता येईल आणि मुंबईकरांना याचा त्रास कसा होऊ नये या दृष्टीने विचार केला आणि हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून निघणार आहे, म्हणजे फॅशन स्ट्रीट जो मेट्रो सिनेमाच्या इथे आहे आणि तिथून पुढे जर गेलं तर BMC मुख्यालय आहे, असा हा मोर्चा असणार आहे। या मोर्चामध्ये आपण सकाळपासून बघतोय सर्व महाविकास आघाडीच्या आणि मनसेच्या नेत्यांच्या तिथे बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत, झेंडेबाजी करण्यात आली आहे। काँग्रेस यातून अलिप्त असला तरी काँग्रेसचा पाठिंबा या मोर्चाला पाहायला मिळतोय। कारण काँग्रेसचे स्वप्नील, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।